आंबेडकरी स्त्री संघटना यांनी भारतीय संविधानाच्या 75व्या वर्षपूर्तीसाठी संविधान महोत्सव साजरा केला। या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रिया उपस्थित होत्या। कार्यक्रमात समानतावादी संविधानाने स्त्रियांना दिलेल्या अधिकारांवर सखोल चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेता व कवी डॉक्टर मिलिंद शिंदे यांच्या हस्ते झालं, तर डॉक्टर प्रज्ञा दया पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला। आंबेडकरी स्त्री संघटना यांच्याकडून आयोजित आज दादरमध्ये आंबेडकर भवन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। संविधानाची 75 आज पूर्ण होते ना, त्या निमित्ताने हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आपल्यासोबत आहेत श्री लोखंडे। मॅम, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाचं खरं तर मुख्य उद्दिष्ट काय? कारण एक समानतावादी आपलं संविधान आहे आणि त्याच्याशी संबंधित आजच्या स्त्रिया एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करतात। नेमकं उद्दिष्ट काय या कार्यक्रमाचं ते एकदा सांगा। जसं आमच्या संस्थापक सदस्य आहेत आशालताताई कांबळे यांनी सुरुवातीलाच त्यांच्या प्रस्तावनेत सांगितलं, तर तोच आमचा एक उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेले अनेक आंबेडकरी संघटना काम करतात, पण त्यात प्रामुख्याने स्त्रियांचा देखील सहभाग असतो, परंतु स्त्रिया कुठेतरी एका बाजूला पडतात आणि मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणलं जात नाही। तर सगळ्यात प्राधान्याने ते पूर्ण महाराष्ट्रातील ज्या आंबेडकरी स्त्रिया आहेत, ज्या आंबेडकरी स्त्रियांना एकत्रित आणणं, एका छत्राखाली एकत्रित आणणं हे आमचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त करून स्त्रियांपर्यंत आपण काही शासनाच्या योजना पोहोचवणं तर असेलच, पण सामाजिक स्तरावरती पण त्यांच्यामध्ये एक जागरूकता आणणं हे ह्या परिषदेचं मेन उद्दिष्ट आहे। याच्यातून कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय विचारधारेशी आमचं हे नसून आमचा संपूर्ण वारसा हा आंबेडकरी विचार हा असेल आणि आमच्या स्त्रियांना आम्ही त्या पद्धतीने ह्यापुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रित आणू, म्हणजे त्या फेडरेशन सारखं हे स्वरूप आमचं ह्या संस्थेचं असणार आहे। बऱ्याच स्तरावर जे आहे स्त्रियांना अजूनही बेसिक कायदे असतात स्त्रियांसाठी असणारे, ते देखील माहीत नसतात आणि त्यामुळे बऱ्याचदा त्या शोषणाचे बळी पडतात आणि त्यामुळे यासाठी जागरूकता करण्यासाठी ही उपक्रम राबवले पाहिजे असं वाटतं। हो, अगदी नक्कीच। आता जसं तुम्हाला माहिती असेल की मी कामगार खात्याशी संबंधित आहे। मी आतापर्यंत अनेक महिलांकरिता कामगार कायद्यांच्या विषयी प्रशिक्षण घेतलेली आहेत। तर नक्कीच आमच्या ह्या संघटनेमध्ये आम्ही अशा प्रकारच्या विंग उभ्या करणार आहोत की एक कामगारांसाठीची विंग असेल की ज्याच्यामध्ये कामगार वर्गावरती आणि विशेषतः महिला वर्गावरती जर काही मदतीची गरज असेल तर ती विंग त्यांना मदत करेल। त्याच पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रातही आम्ही जाणार आहोत, आर्थिक क्षेत्रातही आम्ही जाणार आहोत आणि बाबासाहेबांचा जो आर्थिक विचार आहे तो महिलांमध्ये रुजवणं हे सुद्धा ह्या संस्थेचं उद्दिष्ट असणार आहे। जसं तुम्ही आता म्हणालात की बऱ्याच ठिकाणी अजूनही जरी संविधानिकरित्या जरी महिलांना समान अधिकार असतील तरी बऱ्याच ठिकाणी ते त्या जागेवर असून सुद्धा निर्णय घेण्याचे जे त्यांना अधिकार असतो तो अजूनही दिला जात नाही। बऱ्याच ठिकाणी असं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे घडत असतं। विशेषतः राजकारणात ह्या गोष्टी घडतात की जर तिकडे आरक्षित महिलांसाठी जागा असेल तर निर्णय घेणारे मागून पुरुषच असतात, मात्र स्त्री ही फक्त दाखवण्यासाठी असते। तर या सगळ्या गोष्टीलाही कुठेतरी मोडीत काढलं पाहिजे असं वाटतं। मी मगाशीच म्हटलं तसं ह्या परिषदेचा सध्या तरी कुठलाही राजकीय अजेंडा नसणार आहे, परंतु असमानतेचा बळी ह्या स्त्रिया घरापासूनच होतात। त्यामुळे संपत्तीमध्ये वाटा मिळणं, त्यांच्या घरामध्ये त्यांचं मालक म्हणून नाव लागणं, अशा पद्धतीच्या ज्या सामाजिक गोष्टी आहेत आणि मुख्यतः आमचा भर असणार आहे तो आर्थिक विकासावर, स्त्रियांना आर्थिक सक्षम कसं करता येईल ते बघणं, हे दोन उद्दिष्ट आमचे सध्या तरी जास्त आहेत, हे मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छिते। शेवटचा प्रश्न असणार आहे की बऱ्याचदा स्त्रिया ज्यावेळेस स्वतःचे अधिकार सांगायला लागते किंवा बऱ्याचदा कशा प्रकारे तिला समानता हवी आहे, म्हणजे अगदी वर्चस्व नाही पाहिजे, तिला नेहमीच समानतेची वागणूक हवी असते, त्यावेळेस कुठेतरी त्या स्त्रीला एक आदर्श स्त्री ती नाही आहे असं मानलं जातं। त्यामुळे ही कुठेतरी भावना कुठेतरी खोडीत पाडली पाहिजे असंही तुम्हाला वाटतं का? हो, म्हणूनच मी म्हणते ना की जसं बाबासाहेबांनी सांगितलं तसं स्त्रीला सखी, त्या पतीची सखी म्हणून दर्जा, मैत्री म्हणून दर्जा दिला गेला पाहिजे आणि ह्याकरता महिलांनी पण आपल्या मनामध्ये जो तुम्ही म्हटलेला न्यूनगंड आहे ना तो नक्कीच त्यातून बाहेर पडायला हवं आणि त्यासाठी आमचं म्हणणं आहे की आर्थिक बळ सुद्धा तिला देणं गरजेचं आहे। आर्थिक निर्णय घेणं, निर्णय सक्षम बनवणं हे सुद्धा आमचं एक उद्दिष्ट आहे आणि ह्या उद्दिष्टाकरता आम्ही ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे आर्थिक आघाडीवरती।
धन्यवाद मॅम. तसं जर आपण पाहिलं की कशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमातून कायद्याने स्त्रियांना दिलेले अधिकार त्यांनी कसे योग्य पद्धतीने वापरले पाहिजे यासाठी देखील मार्गदर्शन केलं गेलंय आणि त्याचबरोबर स्त्रियांचं खरं सक्षमीकरण हे काय असतं हे देखील या कार्यक्रमातून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे. आंबेडकरी स्त्री संघटनेचा जो आजचा जो कार्यक्रम आहे दादर ज्या आंबेडकर भवन इथे आयोजित करण्यात आलेला आहे त्याचे निमंत्रक आशाताई कांबळे आपल्यासोबत आहेत. आशाताई, काय सांगाल या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट काय खरं तर हे सांगाल आणि संविधानानिमित्त, कारण संविधानाची 75वी जी आहे त्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. एका स्त्रीचं, एका समानतावादी जो आपला संविधान आहे त्याने स्त्रियांना दिलेले अधिकार आहे याची जागरूकता म्हणून हा कार्यक्रम आहे का? काय नेमकं उद्दिष्ट आहे याचं? ॲक्च्युली कसं आहे की आजचा संविधान महोत्सव जागृती परिषद जी घेतलेली आहे ना, तो आंबेडकरी स्त्री संघटनेतल्या अनेक उपक्रमातला एक उपक्रम आहे. या कार्यक्रमाची मी निमंत्रक आहे, पण आंबेडकरी स्त्री संघटन हे सुरू केलेलं आहे आणि 2022 पासून या संघटनेचे कार्यक्रम आतापर्यंत जवळजवळ 13 झालेले आहेत. यावर्षी संविधानाला 75 वर्ष झाली, म्हणून आम्ही ठरवले की संविधान महोत्सव जागृती परिषद हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घ्यायचा आणि तो आज तुम्ही बघितलं की किती सक्सेसफुली तो पार पडला. संविधानाविषयी तुम्ही खरं म्हणजे तुम्ही एकाच प्रश्नामध्ये 3 प्रश्न एकत्र विचारले. तर विषयीचं जे महत्त्व आहे ते तर म्हणजे ते पुन्हा त्याचा उजाळा करण्याची याच्यासाठी गरज आहे की आपल्या देशामध्ये संविधान साक्षर लोक कमी आहेत आणि संविधानाची ओळख प्रत्येकाला व्हायलाच हवी. प्रत्येकजण संविधान साक्षर व्हायला हवं, कारण संविधानातच सगळे आपलं जगण्याची जी सगळे हक्क आहेत प्रत्येक व्यक्तीचे, फक्त स्त्री म्हणून असं नाही, प्रत्येक व्यक्तीचे जगण्याचे हक्क संविधानाने दिलेले आहेत. स्त्री म्हणून तर स्त्रीला व्यक्ती म्हणून दर्जा संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे आंबेडकरी स्त्री संघटन ही संविधान महोत्सव साजरा करणारच. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाले स्वातंत्र्याची 75वी, पण संविधानाच्या 75वी बद्दल थोडंसं इतका उत्साह नाही आहे ना आजूबाजूला. त्याचं कारण असं की संविधानामध्ये नेमकं आम्हाला काय दिलंय तेच लोकांना माहित नाही. ते त्यांना जेव्हा आम्ही सांगू, आम्ही म्हणजे सगळ्यांचंच हे कर्तव्य आहे, सरकारचं पण सामाजिक पातळीवर पण, थोडक्यात असं की संविधान प्रत्येकाला समजलं पाहिजे, तेव्हा त्याला त्याच्यातले हक्क समजतील, त्याच्यातली कर्तव्य समजतील आणि तेव्हाच प्रत्येक व्यक्ती आपल्या हक्कांसाठी आणि कर्तव्यांसाठी जागरूक राहील आणि ती त्याच्यासाठी अशी लढेल असं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की स्त्रियांना त्यांचे हक्क अधिकार संविधानाने जे दिले आहेत ते बेसिक कायदे सुद्धा माहीत नसतात अगदी, आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचदा शोषणाला बळी पडतात. तर त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये ही जागरूकता निर्माण झाली पाहिजे का? बरोबर आहे ना, तेच तर आता मी तोच तर मुद्दा सांगते ना, म्हणजे सगळे राहायला पाहिजे त्याच्या स्त्रिया हा घटक आला. मी तर असं म्हणेन की खरं म्हणजे अभ्यासक्रमात संविधान शिकवलं गेलं पाहिजे. बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत संविधान शिकवलं गेलं पाहिजे. माझा आता उद्या महाराष्ट्र टाइम्समध्ये हे विचार सांगणारा लेख उद्या होईल प्रसिद्ध. तर हेच मी म्हणते की जेव्हा प्रत्येक नागरिक हा मोठा झालेला ग्रॅज्युएशन पर्यंत त्याचं शिक्षण होऊन जेव्हा तो बाहेर पडेल तेव्हा जर का त्याला पूर्णपणे संविधान तोपर्यंत त्याला माहीत पडेल तर तो मग स्त्री पुरुष विषमता, धार्मिक विषमता अशा गोष्टींना तो बळी पडणारा नसेल ना. तो एक समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्य अंगी बाणवलेला असा एक नागरिक असेल ना. मग त्या नागरिकाकडून वाईट गोष्टी घडणारच नाही. कौटुंबिक हिंसाचाराचं आता बोललीस तू, तर त्याला जर ही स्त्री पुरुष समानता ही जर त्याला समजली, त्याला घटनेतलं 15वं कलम समजलं, 16वं कलम समजलं, तर त्याला समजेल ना की हे चुकीचं आहे बाबा, ही विषमता, मग ते अत्याचार होणार नाहीत, अशा त्या गोष्टी आहेत. तर मुळात आधी म्हणजे संविधान साक्षर करणं संपूर्ण देशाला ही सगळ्यात जास्त गरज आहे. हे रूट्स आहेत त्याचं.
म्हणून. पण आजही जर ताई म्हणाल, आजही जर बघाल तुम्ही तर बऱ्याच ठिकाणी जर संविधानाबद्दल किंवा कायद्याबद्दल माहिती असली तरी देखील कुठेतरी एक आदर्श स्त्री बनण्याचं जर प्रेशर असतं त्याच्या खाली बऱ्याचदा त्या स्त्रिया त्या गोष्टींचा वापर करत नाही असं नाही, देखील मला कळला तुझा अर्थ. ऍक्च्युली कसं असतं माहिती का, खूप वेगळ्या पद्धतीने ह्याचं स्पष्टीकरण खरं होऊ शकतं, म्हणजे वेळ लागतो त्याला. पण मी थोडक्यात सांगते की हे जे तू आता म्हणाली ना की स्त्रियांना समजत नाही, ते जरी माहीत असलं संविधान तर त्याच्या हक्कांबद्दल त्यांना माहीत नसतं आणि ते अन्यायाला बळी पडतात. तर त्याचं कारण असं की धर्मसंस्कृतीने स्त्रीला एक कन्सेप्ट सांगितलेली आहे. स्त्री म्हणजे कशी असायला पाहिजे, ती स्वयंपाक करणारी असायला पाहिजे, पतीच्या आज्ञा पाळणारी असायला पाहिजे, ती स्वतंत्र विचार करणारी नसायला पाहिजे, नाकासमोर चालणारी असायला पाहिजे. हे धर्मसंस्कृतीने सांगितलं आणि धर्मसंस्कृती वर्षानुवर्ष रुजवली गेली आहे ना. स्त्रीवरती जास्त रुजवली गेली कारण त्या संस्कृतीची वाहक आहे ना स्त्री. तर त्यामुळे तिला ते समजत नाही. संविधान संस्कृती ज्यावेळी समाजामध्ये रुजेल, घराघरामध्ये रुजेल, तेव्हा तिला समजेल ना की नवरा जर का तिला एक बायको म्हणून अपमानित करत असेल तर तिला समजेल मग नाही बाबा, मी एक व्यक्ती आहे, मला पण तुझ्या इतकाच सन्मान मिळायला पाहिजे, मला पण तुझ्या इतकाच दर्जा मिळायला पाहिजे, दर्जाची समानता वगैरे जे शब्द आहेत ते तिला कळतील ना मग. तर म्हणून मी सातत्याने म्हणते की धर्मसंस्कृती विरुद्ध संविधान संस्कृती असा जो संघर्ष आहे आजचा, तर त्या संघर्षामध्ये धर्मसंस्कृतीचा पराभव होऊन संस्कृतीचा विजय व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. तेव्हाच या देशाचे चित्र बदलेल असं मला वाटतं. तर काही स्त्रिया या ठिकाणी उपस्थित आपण त्यांनाही विचारूया की आजच्या या कार्यक्रमात संविधानाने दिलेले अधिकार, किती कायदे त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. नमस्कार मॅडम, तुम्ही काय सांगाल की आजच्या कार्यक्रमात तुम्ही उपस्थित आहात, तर तुम्ही देखील या कार्यक्रमाचे गेस्ट आहात, पाहुणे म्हणून आलात, तर तुम्ही एक स्त्री म्हणून स्त्रीला संविधानात किती माहिती हवी आणि त्याचा काय तिच्या आयुष्यात होतो परिणाम, किती बदल होऊ शकतो तिच्या आयुष्यात, हे आपण. मी ह्या याच्यामध्ये जो 2025 ह्याच्यापासून आहे, 25 वर्षापासून ह्याच्यामध्ये काम करते. आम्ही ह्या स्त्री संघटनेने महाडला पण असाच प्रोग्राम घेतला होता, पण त्यावेळेला हे जो आपला प्रोग्राम होता मनुस्मृती जाळण्याच्याबद्दल, तर स्त्रीमुक्ती चळवळ म्हणून तो कार्यक्रम केला होता. त्या संघाने तेवढाच सपोर्ट आज मला मिळतोय, ते एवढा म्हणजे आनंद होतो आहे. स्त्रिया अजून आपल्या जागृत आहेत. मध्ये बऱ्याचसा कोविड म्हणतो बऱ्याच गोष्टी केल्या किंवा संसारामुळे बऱ्याच आमच्या मला विखुरला गेला होता, पण आज पुन्हा एकत्र आलं त्याचा मला एवढा मोठा आनंद होतो. आणि ही जी चळवळ आहे आपण पुढे नेली पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे आणि होणार, तर इतके साथ मिळालेली सगळ्यांची आहे का त्याशिवाय आपल्या महिला बाहेर यायला शक्य होय. महिला बाहेर येतीलच त्या संघटना पुढे जाणार आहेत आणि तेवढीच ताकद उभी राहणार आहे. कारण हे जर आज आपण ऐकतो आहे हिंदू कोड बिल हे करायचं, अरे हिंदू कोड बिल तुमच्यासाठीच होतं ना, तुमच्यासाठी हिंदू कोड बिल होतं आणि त्याच्यात काही कुठली जात वगैरे असं नव्हतं. सगळं तळागाळात सगळ्या महिलांसाठी हे हिंदू कोड बिल होतं. त्यावेळेला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे, साथ द्यायला पाहिजे आणि जातीवाद न करता, भांडण न करता सगळ्यांनी एकीने यायला पाहिजे, सगळ्यांनी एकीने सहकार्य केलेलं पाहिजे. त्याशिवाय आमच्या महिला पुढे जाऊ शकणार, ताकद वाढणार नाही. कारण इतर लोक का आता बरंच आम्ही म्हणजे असं महिला कुठे बैठक घेतो, मिटिंग घेतो, काय घेतो, प्रोग्राम घेतो, तिथे इतर महिला पण येतात. मग इतर महिला तर म्हणून आम्ही दबून बोलतो. का दबून त्यांना पुढे आणलं पाहिजे, त्यांना आपल्यात घेतलं पाहिजे. जो काय आपला प्रॉब्लेम त्रास आहे तो सगळ्यांना त्यांनाही कळलं पाहिजे. नाही बाबासाहेबांचं जरी तुम्ही बाबासाहेबांमुळेच इथे आहात, आमच्याबरोबर बाबासाहेबांमुळेच इथे आहात. त्यांचे तुम्ही विचार जर डावलणार असाल तर तुम्ही स्त्री म्हणण्याच्या ताकदीच्या नाहीत. तुम्ही आई ही म्हणते, आई सगळं पुढे काही नेते, तुम्ही आई आहात ना, आणि ते एकट्याचे नाही, त्या आपल्या मुलांच्या सगळ्यांच्या आपण आई आहोत. आई म्हणून, माता म्हणून सगळ्यांसाठी काम करा आणि आपली ही चळवळ पुढे ना सगळ्यांना ताकद द्यावी, वाढवावी, हेच मला वाटतं. त्यामुळे आणि असं मी पण सगळं सहकार्य केलं, सगळं ताकदीने उभे तर धन्यवाद सगळ्यांना, मी धन्यवाद देते. प्रत्येक वयोगटातल्या स्त्रिया या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी खरंच समाजात काहीतरी त्या करू पाहतात. आपण आपल्यासोबत एक आजी पण आहे. काय सांगाल आजी, कुठून आला तुम्ही? मी प्रयाग म्हस्के, औरंगाबाद, सध्या संभाजीनगर नाव आहे त्याचं. तर आम्ही 1971-72च्या मिलिंद कॉलेजच्या विद्यार्थिनी आहोत. ही माझी विजया पगारे मैत्रीण आहे, एका वर्गात आम्ही शिकलेलो आहोत. ही सुनंदा साळवे आहे. आणि कॉलेजच्या जीवनापासून मला समाजाची आवड आहे, म्हणजे सामाजिक कार्याची आवड आहे. आणि सामाजिक कार्याची तर आहेच,
त्यावेळेस मी जे गणपतीच्या उत्सवामध्ये आपल्या लोकांवर अत्याचार म्हणजे दूर बसवायचे ना, त्याच्यावर मी काही लेखसुद्धा कॉलेजमध्ये लिहिले होते. आणि धार्मिक कार्यामध्ये मी पहिल्यापासून आहे. नंतर सर्व्हिसला लागल्यावर सुद्धा मी सामाजिक कार्य करत राहिले. अनेक बचत गट काढले, अनेक मोर्चे काढले नामांतरासाठी. खूप खूप कामासाठी मी कार्य करते. आणि आम्ही या कॉलेजच्या मैत्रिणी आतापर्यंत एकजूट आहोत. आणि सगळ्या ह्या कॉलेजच्या मैत्रिणींनीच हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे. आणि हा कार्यक्रम श्री संघटनेचा याच्यापेक्षाही सगळीकडे पसरावा. आणि याचं नेतृत्व मी औरंगाबादतर्फे करणार आहे, संभाजीनगरतर्फे. आणि त्याला प्रोत्साहन माझ्या कॉलेजच्या ही विजया पगारे माझी कॉलेजची मैत्रीण आहे. आणि ही हवई सुंदरी आहे, 71-72 वर्षाची. मग तेव्हापासून आम्हाला खूप तिचा अभिमान आहे. आणि आम्ही कर्तृत्ववान स्त्रिया आहोत. आणि आज माझं 73 वर्ष वय आहे. 2010ला मी सेवानिवृत्त झाले, पण एक दिवस सुद्धा मी सामाजिक कार्याशिवाय राहत नाही. नमो बुद्धाय, जय भीम. समस्त भारतीय स्त्रियांना आजचा क्रांतिकारी जय भीम. मैं वही स्त्री हूँ जिसे बोलने का अधिकार नहीं था, अपनी राय तक रखने का अधिकार नहीं था. लेकिन डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के संविधान से आज मैं घर से लेकर पूरा देश चलाने की ताकत रखती हूँ. और यह ताकत मुझे संविधान ने दी है. जय संविधान, जय संविधान, जय संविधान. जय भीम, नमो बुद्धाय. मी माया लोखंडे. मी इथे या सभागृहामध्ये म्हणजे आम्ही 84पासून येतो. छोटे मोठे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये मी आणि माझ्या मैत्रिणी आमचा सहभाग नेहमी असतो. आज आंबेडकरी श्री चळवळीची म्हणजे एवढं छान कार्यक्रम आणि एवढा सभागृह म्हणजे भरला होता. खरंच याची खूप गरज आहे. आज एवढ्या यज्ञ म्हणजे एवढे महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत आणि त्या फक्त हा कार्यक्रम न होता याचा पाठपुरावा म्हणजे जर एखादी आपल्याकडे केस आली तर एवढ्या जर संघटन महिलांचं असेल तर त्याचा का नाही आपण पाठपुरावा करू शकत. एखाद्या महिलेवर अत्याचार होतो ना तेव्हा तुम्ही ते सगळं सोडा. म्हणजे मी हा कास्ट तो कास्ट ते नाही. एक महिलाने महिलांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. भक्कम महिला शक्तीकरण खरंच घडलं पाहिजे. आणि आज एवढ्या छोट्या छोट्या बाळांवरती अत्याचार होतात तेव्हा इतकं वाईट वाटतं. म्हणून मी या कार्यक्रमाला ताईंमुळे आले. मी दिव्यांग आहे पण मला ताईने सांगितलं आणि ताईमुळे मी इकडे आली. आणि म्हणजे खूप मला एवढं सगळ्या महिला आज आपल्या भारतामध्ये कंपन्या बंद आहेत. मुलांना आज दरवर्षी कितीतरी मुलं पास होऊन बाहेर पडतात. त्यांना नोकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आज रोजगारासाठी माझे बचत गट तर आहेत पण ते बचत गट आपण काय करतो म्हणजे ज्यांच्याकडनं खरेदी करायची आहे ना त्यांच्याकडनं न करता मॉल डीमार्ट यांच्याकडनं खरेदी करतो. जे खरोखर गरजवंत आहेत कुठलीही महिला असू दे जी म्हणजे स्वतः बनवते प्रोडक्ट ते कुठली क्वालिटी पण आहे ते पण चेक केलं पाहिजे. आणि ते जर आपण एकमेकांकडनं जर देवाणघेवाण करतोय म्हणजे एक कुठलीही स्त्री असू दे ती जर चांगली वस्तू बनवते तर तिच्याकडनं आपण हे सगळं सोडून एकमेका मैत्रिणींना असं भक्कम म्हणजे आपल्याला म्हणजे पाठबळ म्हणजे नुसतं ह्याच्या मागे पण नाही. मग मुलींना शिक्षणासाठी मग आपण आता सगळेजण असं काय कार्यक्रम करतात कसं हे करतो. मग ज्यांना कोणाला दान करायचं असतात दार पारमिता किती छान आहे. आणि विपासना अशा म्हणजे महिलांकडून आपण विपासनेचे वर्ग चालवले पाहिजेत. दान पारमितेचं महत्त्व पण आपण एकमेकांना सांगितलं. आज एवढा सगळा छान कार्यक्रम झाला. मला खूप पगारे मॅडममुळे मला इकडे येता आलं. माझ्या ताई गायकवाड मॅडममुळे आणि म्हणजे खूप छान वाटलं मला इकडे आल्यामुळे. खूप छान.